नमस्कार. आज आपण स्वीटकॉर्नचे आप्पे बनवले आहेत जे की पौष्टिक पण असे आहेत, मुलांना सर्वांनाच आवडेल असे आहेत. संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि रेसिपी आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनही दाबा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार. आज आपण स्वीटकॉर्न आप्पे करणार आहोत. त्यासाठी बघा, या ठिकाणी मी 2 कणीस जे आहेत, 2 मक्याचे कणीस संपूर्णपणे असे सोलून घेतलेले आहेत. मक्यापासून त्याचे दाणे सगळे वेगळे करून घेतलेले आहेत. ही कॉर्न आप्पे जे आहेत चवीला फार छान लागतात आणि लहान मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडतात. आणि बघा, मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. याला आपण चाळून घेणार आहोत. याला आपण चांगलं असं चाळून घेतल्याने काय होतं ना, बेसन पीठ जे आहे ना एकदम फ्री होतं, म्हणजे मोकळं मोकळं होतं. हे अर्धी वाटी बघा तांदळाचं पीठ आहे, ते याच्यामध्ये चाळून घेत आहे. त्याला पण आपण चाळून घेऊयात. मसाला बघा, त्यासाठी काय काय घेणार आहे मी. लसूण घेतलेला आहे 4 ते 5 पाकळ्या. हे अद्रक, थोडे अद्रकचे काप आहेत. हा अख्खा धना आहे, हिरवी मिरची आहे आणि कढीपत्त्याची पानं आहेत. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेणार आहोत. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. हे पहा, बारीक करून घेतलेलं आहे आपण, ओबडधोबड वाटलेलं आहे. ते आपल्या पिठामध्ये आपण टाकून घेणार. जर जाडसर वाटलं ना छान लागतं चवीला. आता यात मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करणार आहोत, थोडेसे जे आहेत स्वीटकॉर्न आपण वाटून घेणार आहोत. हे पहा, झालेलं आहे वाटून. आपण मसाल्यामध्ये काढून घेऊयात. आता स्वीटकॉर्न वाटून टाकले आहेत आपण. त्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालत आहे, बारीक चिरलेला कांदा, हे स्वीटकॉर्नचे अख्खे दाणे घालायचे आहेत आपल्याला, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. अर्धा चमचा हिंग घालत आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, मीठ चवीनुसार, 1 चमचा जिरे घातलेले आहेत कुस्करून, 1 चमचा ओवा, अर्धा चमच हळद. हे सर्व साहित्य काय करत आपण अगोदर मिक्स करून घेणार आहोत. कारण याच्यामध्ये जे आपण वाटून टाकलेले आहेत कॉर्न, त्याच्यामुळे काय होतं, पाणी सुटतं. मग नंतर आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो. आता लागेल तसं आपल्याला पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. हे बघा, या स्वरूपाचं आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण भजीला करतो त्याप्रमाणे. तुम्ही याचे भजी तळू शकता एवढ्या स्टेजपर्यंत आल्यानंतर, पण आपण त्याचे आप्पे करणार आहोत. हे पहा, आपलं बॅटर तयार झालं आहे. या ठिकाणी बघा, मी आप्पे पात्र घेतलं आहे आणि याला जे आहे आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे. मी ब्रशच्या सहाय्याने तेल लावत आहे, तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पण लावू शकता. त्याला गॅसवर मी गरम व्हायला ठेवलं आहे. लगेच गरम होतं हे. आणि कसं, हे खोलगट असल्यामुळे काय होतं, तेल आपलं एका जागेत जमा होतं. हे चिली फ्लेक्स आहे, ह्याच्यामध्ये टाकत आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, मी आपल्या सजावटीसाठी टाकत आहे. त्याचसोबत थोडेसे पांढरे तीळ घालत आहे, थोडीशी कलंजी आहे, तुम्ही ह्याला काळे तीळ पण बोलू शकता. जेव्हा आपण बॅटर टाकायला घेणार आहे तेव्हा याच्यामध्ये खायचा सोडा किंवा तुम्ही इनो टाकू शकता. याच्यावर पाणी टाकायचं. हे लगेच पटकन असं मिक्स करून घ्यायचं आहे, खूप स्पीडमध्ये. मध्ये लगेच गरम होतं, तसं साईडने सोडून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, सगळे टाकून आता आपण झाकण लावून त्याला 1-2 मिनटं ठेवूयात. झाकण काढणार आहोत आपण. बघा किती मस्त आले टम्माशे फुगून. थोडेसे याच्यावर तेल घालत आहे. हे पहा, त्यांना असं फक्त आपल्याला पलटी करायचं आहे. मध्ये जास्त लवकर करपतात, कारण काय होतं ना, मध्ये जास्त हीट लागते. हे पहा, मधले जास्त करपल्याने दिसत आहेत, कारण मध्ये जास्त हीट लागते. आता ह्यांना झाकण नाही घालून ठेवायचं, ह्यांना असं 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आपले तयार झालेले आहेत आप्पे दोन्ही साईडने. हे बघा, छान. हे ना 12चा साचा आहे बघा. हा पूर्ण राऊंड जे आहे तो 12 आहे. एका टायमाला 12 आप्पे तयार होतात आपले. तर काय आहे ना, ह्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पिठामध्ये कमीत कमी 50 आप्पे तयार होतात. आपण हे काढून घेऊयात आता. हे पहा, आपले आप्पे तयार आहेत. याच प्रकारे मी दुसरे पण करून घेत आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की घरी ट्राय करा. बघा किती छान दिसत आहे. सेम अशाच प्रकारे बघा, मी दुसरी पण बॅच टाकून घेतलेली आहे. पण दुसऱ्या बॅचला मी वरतून सजवलेलं आहे. पाऊस खूप असल्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये पावसाचाही आवाज येत आहे. पाहू शकता तुम्ही असं वरतून सजवून ठेवू शकता, जेणेकरून आपले आप्पे जे अधिक सुंदर दिसतील आणि चवीला तर छान लागतातच, पण दिसायलाही सुंदर दिसतील. हे पहा, आपले चमचमीत चविष्ट असे आप्पे तयार झालेले आहेत. याच पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करा. खूप छान लागतात आणि खूप चवदार बनतात. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. धन्यवाद. थँक्यू.